पती पत्नीची डिवोर्स केस चालू असते. ती डिवोर्स केस अनेक वर्ष चालू असते, अनेक महिने चालू असते आणि त्यांची डिवोर्स केस त्यामध्ये मिटते कधी कधी आणि त्यामध्ये ठरतं की एवढे पैसे द्यायच्यात, तेवढे पैसे द्यायच्यात किंवा नाही द्यायचे आणि या पद्धतीने ठरवून त्यांचा घटस्फोट फायनल होतो. त्यावेळेस अनेक लोक असं करतात की त्यांचा जो घटस्फोट आत्ता दाखल आहे, अनेक वर्षापासून चालू आहे, तो घटस्फोट काढतात, विड्रॉ करतात आणि नवीन म्युच्युअल घटस्फोट दाखल करतात. परंतु असं केल्यामुळं तुम्हाला पुन्हा 6 महिने थांबावं लागू शकतं. त्यामुळं असं पुन्हा हा काढायचा, तो नवीन दाखल करायचा, असं करण्याची गरज कायद्याने देखील नाही आहे. त्याच घटस्फोटच्या केसमध्ये तुम्ही कन्वर्ट ॲप्लिकेशन म्हणजे बदल करणारं अर्ज देऊ शकता आणि तुमच्या डिवोर्स केसलाच तुम्ही म्युच्युअलमध्ये कन्वर्ट करू शकता. त्याला नवीन नंबर पडेल आणि सेम डेला सुद्धा तुमचा घटस्फोट होणं शक्य असतं किंवा थोड्या अवधीत शक्य होतं.